नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, प्लीज वेलकम. मी स्वप्न राठोड आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो PWMPSC वाला या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आज 21 सप्टेंबर ग्रुप सी मुख्य परीक्षा पार पडली. ग्रुप सी मुख्य परीक्षा आणि या ग्रुप सी मुख्य परीक्षेची आन्सर की आपण डिस्कस करणार आहोत मेन एक्झामची. आणि पॉलिटी हा विषयाचा आपण डिस्कशन करणार आहोत. तर वेळ न गमावता आपण बघूया. सर्वप्रथम सांगू इच्छितो की ज्या प्रकारे पेपर अनालिसिस मी केलं आणि माझ्या अनुभवावरून मला वाटतं, एवढ्या वर्षाच्या शिकवण्याच्या अनुभवावरून, की पेपर इझी टू मॉडरेट लेवलचा होता. हार्ड हा शब्द दूरपर्यंत या पेपरमधल्या पॉलिटी सेक्शन जवळ तर येत नाही. पॉलिटी, इंडियन पॉलिटी अँड कॉन्स्टिट्यूशन, भारतीय राज्यघटना आणि भारतीय राज्यव्यवस्था याच्या संदर्भात हा जो आजचा ग्रुप सी गट क मुख्य परीक्षेचा पॉलिटी सेक्शन होता, हा इझी टू मॉडरेट म्हणजे सरळ सोपा पेपर होता. थोडेफार क्वेश्चन मॉडरेट होते, मॉडरेट म्हणजे इझीपेक्षा थोडेफार, परंतु म्हणजे हार्ड म्हणजे कठीण ज्याला म्हणतो मुळातच नव्हता. तर पहिला क्वेश्चन बघूया आपण सगळे विद्यार्थी मित्रांनो. जो क्वेश्चन नंबर 36 म्हणजे ओव्हरऑल क्वेश्चन नंबर 36 पण पॉलिटीमध्ये, अनुच्छेद 370 अंतर्गत कोणत्या राज्याला विशेष दर्जा दिला होता, आहे की नाही होता. सगळ्यांना माहिती आहे की या प्रश्नावर डिस्कशन करायची पण गरज नाही. भारतातला म्हणजे MPSC आणि UPSCच्या कोणत्याही परीक्षेची तयारी न करणारा विद्यार्थी सुद्धा या प्रश्नाचा आन्सर देऊ शकतो. कलम 370 जम्मू अँड काश्मीर याला विशेष राज्याचा दर्जा होता. आणि या कलम 370ला शेवटी 5 ऑगस्ट 2019ला घोषणा करण्यात आली की कलम 370 रद्द करण्यात आलेला आहे. आणि त्या दिवशी राज्यसभेमध्ये ते विधेयक पास करण्यात आलं. 6 ऑगस्ट 2019ला लोकसभेत ती बिल पास करण्यात आलं. आणि 9 ऑगस्ट 2019ला त्यावेळेसचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली. आणि सरदार वल्लभभाई पटेल भारताचे लोहपुरुष यांच्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर 2019ला कलम 370 रद्द करून जम्मू काश्मीर राज्य पुनर्रचना विधेयक लागू करण्यात आलं. आणि कलम 370 रद्द करून जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आलं. इथे करेक्ट आन्सर नंबर 3 आहे. अनुच्छेद 370 अंतर्गत कोणत्या राज्याला विशेष दर्जा दिला? जम्मू काश्मीर. भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात मूलभूत कर्तव्य आहे? फंडामेंटल ड्युटीज विचारलेलं, फंडामेंटल ड्युटीज ऑब्वियस आहे. याचा नंबर आन्सर 2 आहे. भाग 4A. तर याचा आन्सर जे करेक्ट आन्सर आहे ते आपण यामध्ये भाग 4A नंबर 2 आन्सर येणार याचं. कारण सरदार स्वर्णसिंग समिती जी 42वी घटनादुरुस्ती 1976 त्यांनीच मांडली होती. आणि याच 42व्या घटनादुरुस्ती 1976ने म्हणजे सरदार स्वर्णसिंग समितीच्या शिफारसीनुसार 42वी घटनादुरुस्ती 1976 यानुसार भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य ऍड करण्यात आले किंवा समाविष्ट करण्यात आले. पण त्यांच्यासाठी असा कोणताही वेगळा भाग जोडण्यात आला नाही. जो भाग 4 होता, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, त्याचं कलम 51ला संपतं. तर याच्या समोर भाग 4A करण्यात आलं. भाग 4A. आणि कलम 51 जे आहे, कलम 51 जिथे DPSP संपतं त्या कलम 51 समोर कलम 51A. अशा प्रकारे याचा नका नंबर 2 म्हणजे तुम्ही विचार करू शकता कलम 370 जम्मू काश्मीर आणि कोणत्या भागात मूलभूत कर्तव्य आहे तर भाग 4A. या प्रकारे नका तुम्हाला प्रश्न विचारण्यात आले तर दोन्ही नका इझी कॅटेगरी इथे लिहून देतो. सर्वात पहिला मोस्ट इझी आणि दुसरा सुद्धा इझी कॅटेगरी. म्हणजे ज्या विद्यार्थ्याने नवीन सुरुवात केला असेल अभ्यास करायची कॉम्पिटिटिव्ह परीक्षेची, तो सुद्धा हे आन्सर देऊ शकतो. त्यानंतर आहे अनुसूची 8 म्हणजे स्केड्यूल 8 स्केड्यूल भारताच्या अधिकृत भाषा. तर अनुसूची 8 मध्ये एकूण किती भाषांचा समावेश आहे? सगळ्यांना माहित आहे की सध्या 22 भाषा आहे. सुरुवातीला 14 होत्या, ऐक नाही, जेव्हा आपल्या सुरुवातीला 14 होत्या आणि त्या 14 नंतर 8 भाषा ऍड करण्यात आल्या तर सध्या 22 हा आकडा आहे. 22 तर 22 भाषा भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट आहे. सध्या 8व्या अनुसूचीमध्ये हा सुद्धा इझी कॅटेगरीमध्ये जाणार. म्हणजे पहिले 3 प्रश्न बघितले आपण इझी कॅटेगरीमध्ये. 14 ओरिजिनल भाषा होत्या. मग 14 नका मुळात नका 14 भाषा ऍड करण्यात आल्या होत्या. आणि 15वी भाषा सिंधी होती. मग त्यानंतर डोगरी, मैथिली, मणिपुरी, नेपाळी अशा सगळ्या भाषा ऍड करत 22 पर्यंत त्यांचा नंबर वाढलेला 22 पर्यंत. भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये हाऊ मेनी लँग्वेजेस आर इन्क्लुडेड? ऑब्वियसली द आन्सर इज 22 लँग्वेज आर इन्क्लुडेड. ओरिजिनली देर आर 14 लँग्वेजेस. लेटर ऑन 8 लँग्वेजेस वर ॲडेड. राईट नाऊ देर आर 22 लँग्वेजेस. इझी कॅटेगरी. आता अबकडं मल्टीलायनर प्रश्न विचारलेला. मल्टीलायनर प्रश्न ऑब्वियस आहे. मुख्य परीक्षा आहे. मुख्य परीक्षेमध्ये असंच सगळं आहे की नाही खैरातमध्ये वाटून दिलं तर त्या एक्झामला अर्थ काय राहणार? पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर मुख्य परीक्षेला गेलेले खालीलपैकी योग्य कथने ओळखा. सर्वप्रथम तर योग्य म्हणजे तुम्हाला करेक्ट स्टेटमेंट निवडायचं. करेक्ट. तर पहिलं स्टेटमेंट बघू.
कोणतीही व्यक्ती ती भारतीय नागरिक आणि 35 वर्ष पूर्ण वयाची असल्याखेरीज राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यास पात्र असणार नाही. एकदम करेक्ट स्टेटमेंट आहे. कारण राज्यपालासाठी नियुक्त शब्द आलेला, नियुक्त म्हणजे अपॉइंटमेंट. जो गव्हर्नर असतो तो ही इज ऑलवेज अपॉइंटेड. ओके, गव्हर्नरसाठी अपॉइंटमेंट शब्द आला आणि तो भारतीय नागरिक असावा, घटनेमधली पात्रता आहे तो भारतीय नागरिक असावा आणि त्याने वयाची कमीत कमी 35 वर्ष पूर्ण केलेली असावी. तो वयाची कमीत कमी 35 वर्ष. ओके, नो पर्सन शॅल बी इलिजिबल फॉर अपॉइंटमेंट ॲज अ गव्हर्नर unless he is a citizen of India. Very correct. And it is the constitutional qualification and has completed the age of 35 years. 35 वर्ष पूर्ण झालेला, 35 आणि 35 पेक्षा जास्त म्हणजे किमान 35 वर्ष आणि भारतीय नागरिक असावा. या दोन त्याच्या घटनेमध्ये दिलेल्या पात्रता आहे आणि ऑब्वियस आहे. त्याची नियुक्ती होते, अपॉइंटमेंट हा सुद्धा शब्द आहे, राष्ट्रपतीद्वारे त्याची नियुक्ती होते, अपॉइंटमेंट. म्हणून नाही का पहिलं विधान करेक्ट आहे, अविधान एकदम करेक्ट आहे. दुसरं आहे, राज्यपाल संसदेच्या दोन्हीपैकी कोणत्याही सभागृहाचा किंवा पहिल्या अनुसूचित विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाचा सभागृहाचा सदस्य असणार नाही. हे सुद्धा एकदम करेक्ट आहे, ब विधान. इंग्रजीमध्ये बघा, द गव्हर्नर शाल नॉट बी अ मेंबर ऑफ इदर हाऊस ऑफ द पार्लमेंट और ऑफ अ हाऊस ऑफ लेजिस्लेचर ऑफ एनी स्टेट स्पेसिफाईड इन द फर्स्ट शेड्यूल. ओके, स्पेसिफाईड इन द फर्स्ट शेड्यूल. ऑब्वियस आहे. तर म्हणजे ज्या व्यक्तीला गव्हर्नर म्हणून नियुक्त करण्यात आला, तर बघा म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे गव्हर्नर होते CP राधाकृष्ण. तर CP राधाकृष्ण ज्यावेळेस महाराष्ट्राचे गव्हर्नर म्हणून नियुक्त करण्यात आले तर ते लोकसभा, राज्यसभा किंवा कोणत्याही राज्यातल्या विधानसभा, विधान परिषदेचे सदस्य नव्हते. आणि समजा एखादा व्यक्ती गव्हर्नर म्हणून नियुक्त करताना तो लोकसभा किंवा राज्यसभा किंवा विधानसभा, विधान परिषद म्हणजे राज्य विधिमंडळाचा सदस्य असेल, तर ज्या क्षणी राष्ट्रपती त्याची नियुक्ती राज्यपाल म्हणून करतो त्या क्षणी त्याने आपली जागा, आपलं सदस्यत्व खाली रिकामी केलं किंवा वॅकंट केलं असं मानण्यात येतं. हे लक्षात घ्या. दुसरं विधान सुद्धा करेक्ट आहे. आणि तिसरं हे आहे, जेव्हा एकाच व्यक्तीस दोन किंवा अधिक राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त केलं असेल, त्या बाबतीत राज्यपालास द्यायचा वितलब्धी म्हणजे त्याचा पगार, भत्ते याचा खर्च संसद आदेशाद्वारे निर्धारित करेल. इथे चुकलेला आहे, संसद निर्धारित करत नाही. ठीक आहे, इथे वाक्य पुन्हा बघा, जेव्हा एकाच व्यक्तीस 2 किंवा अधिक राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त केलं असेल. काय योगायोग आहे बघा, म्हणजे प्रश्न आलेला आहे आज 21 सप्टेंबरला. आणि काही दिवसापूर्वीच आपल्या महाराष्ट्राचे जे राज्यपाल होते CP राधाकृष्ण, ते आता भारताचे उपराष्ट्रपती बनलेले आहे. तर ते भारताचे उपराष्ट्रपती बनल्यामुळे महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जागा रिक्त झाली. तर काही काळासाठी गुजरातचे जे राज्यपाल आहे त्यांना ही जबाबदारी देण्यात आलेली आहे. म्हणजे गुजरातचे राज्यपाल सध्या गुजरात आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यांसाठी कॉमन राज्यपाल आहे. म्हणून बघा, जेव्हा एकाच व्यक्तीस 2 किंवा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून नियुक्त केले जातात त्यावेळी त्या राज्यपालाचा वित्तलब्धी, भत्ते यांचा खर्च संसद नाही तर राष्ट्रपती निर्धारित करेल असा आहे. राष्ट्रपती, तर संसद निर्धारित करत नाही, राष्ट्रपती निर्धारित करतो. आणि ही बाब भारतीय राज्यघटनेच्या 7वी घटनादुरुस्ती 1956 मध्ये 7वी घटनादुरुस्ती 1956 नुसार हे करण्यात आलेलं आहे. भारतीय राज्यघटनेची 7वी घटनादुरुस्ती 1956 नुसार एकाच व्यक्तीला 2 किंवा 2 पेक्षा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून नेमण्यात येतं. कलम 155 आर्टिकल 155. त्यावेळेस त्याचा जो भत्ता असतो साधारणतः राज्यपालाला 3.5 लाख रुपये पगार असतो, 3,50,000. तर त्याला महाराष्ट्र आणि गुजरात या दोघांकडून 3,50,000 असं 7 लाखाचं पेमेंट भेटत नाही. जे 3,50,000 आहे तो राष्ट्रपती डिवाइड करून देतो की साधारणतः महाराष्ट्राने 2,50,000 द्यावं आणि गुजरातने 1 लाख द्यावं म्हणजे 3.5 लाख, किंवा महाराष्ट्राने 2 लाख द्यावे आणि गुजरातने 1.5 म्हणजे 1.5 लाख द्यावे. दोघांमध्ये तो 3.5 लाख रुपये डिवाइड करून देण्याचा अधिकार जो आहे तो राष्ट्रपतीचा. पण इथे संसद म्हटलेलं आहे की व्हेन देअर इज अ सेम पर्सन अपॉइंटेड ॲज अ गव्हर्नर ऑफ 2 or more स्टेट, the emoluments and allowances payable to the governor shall be allocated among the states in proportion as the parliament may decide. Wrong. It is not the parliament, it is the president. Okay, it is the president of India that will decide, and this has been given under 7th constitutional amendment 1956. ब करेक्ट आहे आणि क चुकलेला आहे. त्यामुळे आपलं करेक्ट आन्सर आहे पहिलं अ आणि ब. तर या प्रश्नाचा आन्सर जे प्रश्न नंबर 39 आहे या सिरीजमध्ये फक्त अ आणि ब करेक्ट आहे. संसदेच्या ऐवजी राष्ट्रपती पाहिजे. त्यानंतर पुन्हा राज्यपालावरच प्रश्न बघा,
ओके, राज्यपालावरच नका पुन्हा रिपीट झालेला आहे प्रश्न. यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता की आपण पॉलिटीचा अभ्यास करताना कोळंबे सरांचा आणि लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकातले भरपूर टॉपिक वाचून जायचा प्रयत्न करतो, पण मोजक्याच 15 ते 20 टॉपिकवर प्रश्न येतात. राज्यपालाचा टॉपिक पुन्हा रिपीट झाला. याच्यात बघा, खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. पुन्हा आपल्याला योग्य म्हणजे करेक्ट स्टेटमेंट निवडायचे आहे. तर बघूया. प्रत्येक राज्याचा राज्यपाल उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती अर्हता प्राप्त असेल अशा एखाद्या व्यक्तीस राज्याचा महाधिवक्ता म्हणून नियुक्त करण्यात येईल. एकदम करेक्ट वाक्य आहे. इंग्रजीमध्ये सुद्धा बघा, द गव्हर्नर ऑफ ईच स्टेट शाल अपॉइंट अ पर्सन हु इज क्वालिफाईड टू बी अपॉइंटेड ॲज अ जज ऑफ हायकोर्ट टू बी ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट. याला तुम्ही ऐकणे म्हणजे तुमच्या डोळ्यासमोरच आपण नका गुगलवर इथे सर्च करण्याचा प्रयत्न करूया. सर्च की क्वालिफिकेशन. ओके, क्वालिफिकेशन of okay qualification to be appointed as advocate general of the state. ठीक आहे, ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट. म्हणजे तुम्हाला स्पष्टपणे असं हे होऊ नये, कन्फर्म. ओके, पहिलं वाक्य तर एकदम कन्फर्म आहे. तर तुम्ही याच्यात बघू शकता, यामध्ये हे जे पहिलं वाक्य आहे. Okay, to be appointed advocate general of a state, a person must be qualified to be a judge of high court. इथे सुद्धा वाक्य दिलेलं आहे जज. ओके, जज ऑफ हाय कोर्ट. ओके, जज ऑफ हाय कोर्ट याच्यामध्ये बघू शकता, अ जज ऑफ हाय कोर्ट याच्यामध्ये. आणि याला समजा आपण नाही का, तर याला आपण नाही का मराठीमध्ये सुद्धा बघण्याचा प्रयत्न केला. तुम्ही आपल्या AI मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूलमध्ये किंवा कुठे चेक करू शकता तुम्ही. तर हे तुम्ही बघा. ओके, आता याच्यात मराठीमध्ये सुद्धा दिलेलं, कोणत्याही राज्याचा ॲडव्होकेट जनरल होण्यासाठी व्यक्ती भारतीय नागरिक असावा, ऑब्वियस, आणि तिला उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या पदासाठी पात्र असणं आवश्यक आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या पदासाठी. तर इथे बघा, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास ती व्यक्ती पात्र असावी. पहिलं विधान आपलं एकदम करेक्ट आहे. दुसरं, महाधिवक्ता राज्यपालाची मर्जी असेपर्यंत पद धारण करेल. एकदम करेक्ट आहे. महाधिवक्ता फुल टाइम अपॉइंटेड मेंबर नसतो. फुल टाइम तो राज्याचा पूर्ण वेळ अधिकारी नसतो. द ॲडव्होकेट जनरल इज नॉट अ फुल टाइम वर्किंग ऑफिशियल ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. तो पूर्ण वेळ नियुक्त हे नसतो. राज्यपालाची मर्जी असेपर्यंत असतो. म्हणजे घटनेमध्ये महाधिवक्त्यासाठी त्याचा नका कालावधी किंवा त्याचा कार्यकाळ हा निश्चित नाही आहे. तो राज्यपालाची मर्जी असेपर्यंत असतो. परंतु आणि राज्य विधिमंडळ निर्धारित करेल असे त्याला परिश्रामिक मिळेल. इथे राज्य विधिमंडळ जे आहे, राज्य विधिमंडळ. द ॲडव्होकेट जनरल शाल होल्ड ऑफिस ड्युरिंग द प्लेजर ऑफ द गव्हर्नर. करेक्ट आहे, अर्धवाक्य. परंतु अँड शाल रिसीव्ह सच रेम्युनरेशन ॲट द स्टेट लेजिस्लेचर मे डिटरमाइन. हे चुकीचं आहे. स्टेट लेजिस्लेचर नाही, त्या राज्याचा राज्यपाल निश्चित करतो. की राज्यपाल निश्चित करतो. म्हणजेच वाक्य काय होईल आपलं, महाधिवक्ता राज्यपालाची मर्जी असेपर्यंत पद धारण करेल आणि राज्यपाल निर्धारित करेल असे परिश्रामिक मिळेल. म्हणजेच पहिलं विधान करेक्ट आहे. फक्त अ ऑप्शन करेक्ट आहे. दुसरं विधान मात्र चुकलेलं आहे. आणि दुसऱ्या विधानामध्ये राज्य विधिमंडळाच्या जागी राज्यपाल पाहिजे होता. राज्यपाल याला सुद्धा तुम्ही कन्फर्म करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता की त्याचा नाही का जो हे आहे तो हे बघा. तो राज्यपालाच्या मर्जीनुसार आपलं पद धारण करतो. राज्यपालाच्या मर्जीनुसार इथे स्पष्टपणे दिलेलं आहे एनलार्ज करून. तो राज्यपालाच्या मर्जीनुसार आपल्या पदावर राहू शकतो. परंतु आता याच्यात समजा आपण नाही का इथे हे टाईप केलं की हू डिसाइड्स द रेम्युनरेशन ऑफ ॲडव्होकेट जनरल ऑफ ॲडव्होकेट जनरल. हू डिसाइड द सॅलरी. हे बघा, आहे की नाही. द गव्हर्नर ऑफ द रिस्पेक्टिव्ह स्टेट डिसाइड द सॅलरी अँड अदर कंडिशन सर्व्हिस ऑफ द ॲडव्होकेट जनरल. ठीक आहे, स्पष्टपणे बघून घ्या. द गव्हर्नर ऑफ द रिस्पेक्टिव्ह स्टेट डिसाइड द सॅलरी. याच्यामध्ये प्रत्येक राज्याचा राज्यपाल प्रत्येक राज्याचा जो राज्यपाल आहे तो आपापल्या राज्यातल्या महाधिवक्त्यांची ही काय म्हणतात सॅलरी डिसाईड करतो. सॅलरी. ठीक आहे. मराठीमध्ये सुद्धा बघून घ्या तुम्ही. मराठीमध्ये इथे तेच वाक्य तेच दिलेलं आहे पुन्हा. द गव्हर्नर ऑफ द स्टेट डिटरमाइन्स द सॅलरी अँड रेम्युनरेशन ऑफ द ॲडव्होकेट जनरल. ठीक आहे. तर त्यामुळे दुसरं विधान चुकलेलं आहे. राज्य विधिमंडळ निर्धारित करत नाही, राज्यपाल निर्धारित करतो. राज्यपाल. आता समोर खालील राज्यांची त्यांच्या विधान परिषदेच्या जागानुसार चढत्या क्रमाने मांडणी करा. कोणत्या क्रमाने? चढत्या क्रमाने. चढता क्रम म्हणजे कमीपासून तर जास्त पर्यंत.
कमीपासून जास्तपर्यंत. तर सर्वात पहिले म्हणजे या 5 पैकी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक. इथे बिहार ऑप्शनमध्ये नाही. सध्या आपल्या भारतात 6 राज्यात विधान परिषद आहे. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक हे 6 राज्य आहे जिथे विधान परिषद आहे, म्हणजे द्विगृही सभागृह आहे. परंतु इथे बिहार सोडलं तर बाकी 5 राज्य आहे. या 5 राज्यापैकी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक आहे. सर्वात पहिले तेलंगणा येणार. तेलंगणामध्ये केवळ 40 वगे तेलंगणाचे केवळ नाही का 40 सदस्यांची नाही का त्यांची विधान परिषद आहे. 40 सदस्यांची त्यांची विधान परिषद आहे 40 सदस्यांची. मग त्यानंतर नाही का यामध्ये सेकंड नंबरवर आता सेकंड नंबरवर कोण येणार? आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश सध्या आंध्र प्रदेशची नाही का जी संख्या आहे ती 58 एवढी आहे. 58 आहे की नाही? आंध्र प्रदेश संख्या 58 एवढी आहे. म्हणजे आपण त्याला हेच बघून घेऊ आहे की नाही? तर याच्यात तुमच्या डोळ्यासमोरच आपण सिद्ध करून घेऊ ना, आहे की नाही? सो कॅपॅसिटी ऑफ स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल ऑफ द स्टेट्स. जर असं आपण हे बघितलं याच्यामध्ये की स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, तर यामध्ये बघा आपल्या भारतामध्ये कोणकोणत्या राज्यांना स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आहे. तर हे बघून घ्या. याच्यामध्ये सर्वप्रथम नाही का सर्वात कमी असणारी बघा तेलंगणा. मी बाजूला होतो. तेलंगणा, राजधानी हैदराबाद आणि 40 त्याची कॅपॅसिटी आहे. 40 म्हणजे सर्वात कमी कोण आहे? 40 आहे. नंबर 2 वर येणार आंध्र प्रदेश. नंबर 2 वर आंध्र प्रदेश. तर सर्वात पहिले तेलंगणा आला म्हणजे ड. त्यानंतर ना का आंध्र प्रदेश म्हणजे ब, आहे की नाही? ड ब वाले 2 ऑप्शन आहे. म्हणजे हे दुसरा आणि चौथा तर कॅन्सल झाला. त्यानंतर नंबर 3 नंबर 3 वर आपल्याला बघायचं. नंबर 3 वर तर यामध्ये आता सर्वात जास्त तर उत्तर प्रदेश आहे 100. सर्वात जास्त उत्तर प्रदेश 100. म्हणजे उत्तर प्रदेश सर्वात शेवटी जाणार क. तर इथे सुद्धा दोन्ही ऑप्शनमध्ये ड ब आणि क आहे. आता फक्त बघायचं आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक. आता ऑब्वियस आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये महाराष्ट्राची नका ऑब्वियसलीच 78 आहे महाराष्ट्राची. आणि जर तुम्ही कर्नाटकाची बघितली तर 75 आहे. कर्नाटक हे बघा कर्नाटक 75 आणि आपला महाराष्ट्र आहे 78. आपल्याला कोणता क्रम लावायचा आहे कमीपासून जास्तपर्यंत? तर महाराष्ट्र 78 आणि कर्नाटक 75. कर्नाटक 75. तर सरळ आहे. सर्वात पहिले 40 म्हणजे तेलंगणा. त्यानंतर 58 म्हणजे ब आंध्र प्रदेश. त्यानंतर 40 58 नंतर 75 कर्नाटक म्हणजे ई. त्यानंतर महाराष्ट्र म्हणजे अ आणि शेवटी उत्तर प्रदेश म्हणजे क. ड ब ई अ क. पहिल्या नंबरचा ऑप्शन तुमचा करेक्ट आहे. ड ब ई अ क. 40 58 75 78 100 कमीपासून जास्त चढत्या क्रमाने मांडणी. त्यानंतर संविधान सभेबाबत अयोग्य कथन निवडा. अयोग्य म्हणजे चुकीचं कथन निवडायचं आहे. चुकीचं काय म्हटलेलं इंग्रजीमध्ये? इनकरेक्ट. पहिलं विधान बघा सिंह हे संविधान सभेचे चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले. एकदम चुकीचं आहे. संविधान सभेचं चिन्ह हत्ती म्हणून स्वीकारण्यात आलं होतं. हत्ती म्हणून स्वीकारण्यात आलं होतं. आणि त्यात तुम्ही बघू शकता यावर अगेन जर तुम्ही आपल्या म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा AI टूलचा वापर केला. आपण AI टूलचा वापर केल्यानंतर आपण जर बघितलं आहे की नाही विच ॲनिमल सॉरी आपण याच्यात हे करू. विच ॲनिमल वॉज सिम्बल ऑफ दी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. तर विच ॲनिमल वॉज अडॉप्टेड. तर बघा हत्ती. आणि याची म्हणजे सर्वात पहिले तुम्हाला वाक्य दाखवून देतो. द एलिफंट वॉज अजून पुन्हा एनलार्ज करून दाखवतो. द एलिफंट वॉज अडॉप्टेड ॲज द ऑफिशियल सिम्बॉल किंवा सील ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. आणि आता याच्यामध्ये आपण इमेजेस सुद्धा बघून घेऊ. तर इमेजेसमध्ये बघा ही एक इमेज तुम्हाला पाहायला भेटेल. ही इमेज तुम्हाला पाहायला भेटेल. तर या इमेजला तुम्हाला या इमेजला नका हे एनलार्ज करून दाखवतो. तर बघा वर काय लिहिलेलं आहे? कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली लिहिलेलं आहे. कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली आणि नका हत्ती काढलेला हत्ती. आणि त्यावेळेस आपला अखंड भारत आहे की नाही हा जो पाकिस्तान अफगाणिस्तानचा भाग आहे वेगळा व्हायचा होता. कारण आपल्या भारताची संविधान सभा 1946 मध्ये स्थापन करण्यात आली होती. आणि भारताचं जे विभाजन आहे ते जवळपास 1 वर्षानंतर झालं होतं 1947ला. तर हत्ती या चिन्ह. आणि बाबासाहेबांना विचारले होतं की बाबासाहेबांनी संविधान सभेचं चिन्ह प्रतिकात्मक चिन्ह हत्ती का घेतलं. तर जसा म्हणे हत्तीचा आकार महाकाय आहे आणि हत्ती कुठूनही दिसून पडतो तशीच नाही का आपली राज्यघटना कोणालाही स्पष्टपणे दिसली पाहिजे. आपल्या राज्यघटनेचा आकार महाकाय आहे
आणि हत्ती हा महाकाय असून सुद्धा सुंदर आहे, नम्र आहे. तशीच आपली राज्यघटना सुद्धा आकाराने मोठी आहे, पण तेवढीच ती नम्र आहे. सर्वांना समानता देणारी आपली राज्यघटना आहे. तर हे भारतरत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वाक्य. तर हत्ती हत्ती हे संविधान सभेचे चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले. त्यानंतर पहिलं विधान पहिलं विधान चुकलं आहे की नाही. आता दुसरं बघायचं, BN राव संविधान सभेच्या कायदेविषयक सल्लागारपदी नियुक्त होते. सर्वात जास्त वेळा म्हणजे रेकॉर्ड आहे, सर्वात जास्त कोणता प्रश्न विचारण्यात आला असेल ओव्हरऑल पॉलिटीमध्ये आजपर्यंत, तो BN राव यांच्यावर कोणत्या ना कोणत्या परीक्षेत येतो की BN राव हे कायदेविषयक सल्लागार होते. विधान करेक्ट आहे. HBR अय्यंगार हे संविधान सभेचे सचिव होते, हे सुद्धा एकदम करेक्ट आहे. इनफॅक्ट ते नाही का सिव्हिल सर्वंट होते, सिव्हिल सर्वंट. जसं आज IAS आणि IPS यांना आपण सिव्हिल सर्वंट म्हणतो, तशाच कॅटेगरीमध्ये HBR अय्यंगार होते. आणि करेक्ट आहे. आपल्याला विचारलं काय, अयोग्य चुकीचं विधान विचारलेलं आहे. त्यामुळे पहिला नंबर जो पहिल्या नंबरचं जे हे आहे, पहिल्या नंबरचा ऑप्शन अविधान अविधान चुकीचं आहे. अविधान चुकीचं आहे. आपल्याला अयोग्य विचारलेला आहे. तर लॉयनच्या जागी लॉयनच्या जागी एलिफंट पाहिजे होतं, एलिफंट. बाकी B आणि C स्टेटमेंट एकदम करेक्ट आहे. B आणि C स्टेटमेंट एकदम करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी अयोग्य कथन निवडा. अयोग्य म्हणजे पुन्हा चुकीचं चुकीचं विधान निवडायचं आपल्याला. चुकीचं विधान, अयोग्य कथन निवडायचं आहे. एखादी व्यक्ती भारतीय नागरिक आणि रिकामी जागा असल्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्तीसाठी पात्र होणार नाही. थोड्या वेळपूर्वी आपल्याला पात्रता विचारली होती ॲडव्होकेट जनरलची. आता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची पात्रता विचारलेली आहे. एखाद्या उच्च न्यायालयाची अशा 2 किंवा अधिक न्यायालयाची निदान सलग 10 वर्ष न्यायाधीश म्हणून असला पाहिजे. न्यायाधीश एखाद्या उच्च न्यायालयाची किंवा सलग 2 वर्षाच्या न्यायालयाची निदान सलग 10 वर्ष न्यायाधीश. आता बघा याच्यामध्ये जर आपण बघितलं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची क्वालिफिकेशन ऑफ सुप्रीम कोर्ट जजेस असं म्हटलं आपण आहे की नाही. क्वालिफिकेशन ऑफ सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्ट जजेस सुप्रीम कोर्ट जजेस क्वालिफिकेशन. तर यात पहिलं वाक्य बघा याच्यामध्ये 10च्या जागी 5 वर्ष म्हटलेलं आहे. 5 वर्ष यामध्ये म्हटलेलं आहे. आपण अजून सोपी करण्यासाठी याला मराठीमध्ये घेऊन घेऊ. इन मराठी आहे की नाही, आपला महाराष्ट्राची आपला मराठी मराठी याच्यामध्ये. तर सर्वप्रथम बघा तुम्ही याच्यामध्ये आहे की नाही, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या पात्रतेमध्ये ते भारतीय नागरिक असावे. ते भारतीय नागरिक असावे. हे तर स्वतःच प्रश्नामध्ये दिलं होतं, भारतीय नागरिक असावे. आणि उच्च न्यायालयात किमान 5 वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलेलं असावे. किमान 5 वर्ष न्यायाधीश किंवा एक किंवा एकपेक्षा जास्त उच्च न्यायालयात किमान 10 वर्ष वकील असावा. तर काय म्हटलेलं इथं, किमान 10 वर्ष किमान 10 वर्ष वकील असावा किंवा 5 वर्ष 5 वर्ष न्यायाधीश असावा. 5 वर्ष. आता इथे काय वाक्य आहे, एखाद्या उच्च न्यायालयाची अथवा अशा 2 किंवा अधिक न्यायालयाची निदान सलग 10 वर्ष न्यायाधीश. तर न्यायाधीश म्हणून चुकलेला आहे, वकील पाहिजे होतो, वकील. एक तर सलग 10 वर्ष वकील किंवा सलग 5 वर्ष न्यायाधीश. पण इथे 10 वर्ष आणि न्यायाधीश म्हटलं, पहिलं विधान अयोग्य आहे. आणि एखाद्या उच्च न्यायालयाच्या अथवा अशा 2 किंवा अधिक न्यायालयाचा निदान सलग 5 वर्ष अधिवक्ता हा शब्द सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या पात्रतेमध्ये नाहीच. त्यामुळे ब विधान सुद्धा चुकलेलं. राष्ट्रपतीच्या मते तो विख्यात विधिवेत्ता असावा. हे एकदम करेक्ट आहे. हे एकदम करेक्ट आहे. राष्ट्रपतीच्या मते तो म्हणजे प्रतिष्ठित न्यायशास्त्रज्ञ असावा. हे बघा, राष्ट्रपतीच्या मते एक प्रतिष्ठित न्यायशास्त्रज्ञ म्हणजे डिस्टिंग्विश ज्युरिस्ट असावा. डिस्टिंग्विश ज्युरिस्ट त्याला म्हणतो आपण इमिनंट ज्युरिस्ट किंवा प्रख्यात कायदेपंडित. प्रख्यात कायदेपंडित, काही पुस्तकात कायदेपंडित शब्द आहे, काही पुस्तकात विधिवेत्ता. आता याच्यामध्ये न्यायशास्त्रज्ञ, प्रतिष्ठित न्यायशास्त्रज्ञ असावा असं म्हटलेलं आहे. तर यामध्ये तुम्ही सरळ बघू शकता. याला थोडंसं नका हे करू नका, तुम्हाला इथे दाखवून देईल मी. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची जी ही आहे पात्रता, तो भारतीय नागरिक असावा. हे प्रश्नामध्ये दिलं होतं आपल्याला. न्यायाधीश म्हणून अनुभव किमान 5 वर्ष उच्च न्यायालयाचा न्यायाधीश. किमान 5 वर्ष उच्च न्यायालयाचा न्यायाधीश. पण आपल्याला काय म्हटलं होतं, किमान 10 वर्ष न्यायाधीश. तर 10 वर्ष आणि न्यायाधीश हे दोन्ही शब्द चुकीचे आहे. 5 वर्ष न्यायाधीश पाहिजे होते, ते विधान आपलं चुकलेलं. किंवा सलग 2 किंवा अधिक उच्च न्यायालयात त्याने काम केलेलं असावं. समजा तो 5 वर्ष 5 वर्ष उच्च न्यायालयाचा न्यायाधीश 2 किंवा अधिक उच्च न्यायालयात नसेल, तर तरी कमीत कमी वकील किमान 10 वर्ष उच्च न्यायालयात किंवा 2 किंवा अधिक उच्च न्यायालयात सलग 10 वर्ष वकील असावा. आपल्याला त्या वाक्यामध्ये चुकीचं दिलं होतं. त्यांनी 10 वर्ष काय म्हटलं होतं, 10 वर्ष नका, त्यांनी हे म्हटलं होतं अधिवक्ता. 10 वर्ष म्हणून त्यांनी अधिवक्ता नका असं म्हटलं होतं. 10 वर्ष अधिवक्ता. तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला येत ना का लक्षात आलं असेल की जर अधिवक्ता जो शब्द आपण बघतो
अधिवक्ता. अधिवक्ता हा शब्द कोणासाठी येतो? अधिवक्ता हा शब्द नेहमी म्हणजे अटॉर्नी वगैरे अटॉर्नी जनरल वगैरे जे म्हणतो आपण अटॉर्नी जनरल, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये अटॉर्नी वगैरे अटॉर्नी जनरल तो अधिवक्ता असावा. परंतु आता जर इंग्रजीमध्ये वगैरे इंग्रजीमध्ये जर बघितलं इंग्रजीमध्ये तर याच्यात आता इंग्रजीमध्ये नाही का इथे वकील म्हणून शब्द आहे आणि इंग्रजीमध्ये हा जर प्रश्न आपण बघितला इंग्रजीमध्ये तर इथे तो अधिवक्ता शब्द ॲडव्होकेट म्हणून दिलेला ॲडव्होकेट. आता ओके आता आपल्याला इथं ॲडव्होकेट म्हणून पुन्हा बघा म्हणजे आयोगाचे वगैरे आयोगाचा मराठी आणि इंग्रजीमध्ये कसा घोळ असतो तुम्ही बघा. एखाद्या उच्च न्यायालयाचा अथवा 2 किंवा अधिक न्यायालयाचा तो निदान सलग 5 वर्ष. आता इथे जे 5 वर्ष आहे इथे 10 पाहिजे होतं 10 वर्ष आहे की नाही. आणि अधिवक्ता म्हटल्यावर वकील असंही हे बी विधान चुकलेलंच आहे की नाही. कारण इथे 10 वर्षात जागी 5 वर्ष पाहिजे होतं आणि इथे 5 वर्षात जागी 10 वर्ष पाहिजे होते. वाक्य उलट केले, अ आणि ब चुकलेला आहे. आणि शेवटी नका राष्ट्रपतीच्या मते तो नका हे असावा म्हणजे काय म्हणतात त्याला प्रख्यात नका नाही हे असावा. तर ते क विधान चुकले बरोबर आहे. आपल्याला अयोग्य विधान निवडायचं आहे. अयोग्य विधान अ आणि ब अ आणि ब दोन्ही आहे. तर हे बघून घ्या. न्यायाधीश म्हटल्यावर 5 वर्ष आणि वकील म्हटल्यावर 10 वर्ष पाहिजे. तर इथे नका चुकलेलं आहे याच्यात विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा सगळं विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न आहे. अनुच्छेद 137 वर त्याला विचारलेला आहे. अनुच्छेद 137 म्हणजेच आर्टिकल 137 बद्दल आपल्याला विचारलेलं आहे. आर्टिकल 137. तर यात बघा आर्टिकल 137 मध्ये संसदेने केलेला कोणत्याही कायद्याच्या तरतुदीच्या किंवा अनुच्छेद 145 अन्वये करण्यात आलेल्या कोणत्याही नियमांना अधीन राहून सर्वोच्च न्यायालयाने त्याने अधिघोषित केलेला कोणताही न्याय निर्णय किंवा आदेश यांचे पुनर्विलोकन. आपल्याला शब्द हा पाहिजे होता, ठीक आहे. ज्याला कलम 137 माहीत आहे तो पुनर्विलोकन हा पॉईंट बघतो. पुन्हा आपल्याला कन्फर्म करायचं आहे. ऑब्वियस आहे आज आपल्याजवळ टेक्नॉलॉजी भरपूर आहे आपल्याजवळ टेक्नॉलॉजी. या टेक्नॉलॉजीचा वापर करा आणि सरळ टाईप करा आर्टिकल 137 इन मराठी आहे की नाही. आर्टिकल 137 आर्टिकल 137 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इन मराठी. तर यामध्ये सगळे विद्यार्थी मित्रांनो बघा आहे की नाही सर्व विद्यार्थी मित्रांनो यामध्ये. तर यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे भारतीय संविधानाच्या कलम 137 नुसार सर्वोच्च न्यायालयाला स्वतःच्या निकालाचे किंवा आदेशाचे पुनर्विलोकन करण्याचा अधिकार आहे. याला न्यायालयाच्या निर्णयामधील किंवा आदेशामधील पुनरावलोकन म्हणजे सर्वोच्च न्यायालय आपल्या पूर्वीच्या निर्णयाचा फेरविचार करू शकते. आर्टिकल 137 असं जे म्हटलेलं आहे याच्यामध्ये आर्टिकल 137. तर रिव्ह्यू ऑफ जजमेंट ऑफ द ऑर्डर्स बाय द सुप्रीम कोर्ट. इंग्रजीमध्ये सुद्धा बघा सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ एनी लॉ मेड बाय द पार्लमेंट ऑर एनी रूल्स मेड बाय अंडर आर्टिकल 145 द सुप्रीम कोर्ट शॅल हॅव पॉवर टू रिव्ह्यू एनी जजमेंट प्रोनाऊन्स ऑर्डर मेड बाय इट. म्हणजे सरळ इंग्रजी किंवा मराठीमध्ये तेच म्हटलेलं आहे. अनुच्छेद 137 नुसार जे आहे संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदीच्या आणि अनुच्छेद 145 आहे की 145 अंतर्गत असलेला म्हणजे पहिलं विधान आपलं एकदम करेक्ट आहे. पहिलं विधान आपलं एकदम करेक्ट आहे. तर याच्यात तुम्ही समजा असं हे पण बघितलं आहे की नाही रिलेशन बिटवीन आर्टिकल 137 and 145 137 and 145 145 असं जरी सर्च केलं पुन्हा तुम्हाला ते स्पष्टपणे पाहायला भेटेल. बघा जे वाक्य इथे दिलेलं आहे आर्टिकल 137 ग्रँट्स द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया टू पॉवर टू रिव्ह्यू म्हणजे पुन्हा तो शब्द आला आपला ज्युडिशियल रिव्ह्यू इट्स ओन जजमेंट व्हाईल आर्टिकल 145 गिव्ह सुप्रीम कोर्ट ऑथॉरिटी टू मेक रूल फॉर इट्स प्रॅक्टिस अँड प्रोसिजर. अशा प्रकारे तर हे जे पहिलं विधान आपलं करेक्ट आहे. योग्य विधान निवडायचं आहे. आणि अनुच्छेद 141 सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा भारताच्या राज्यक्षेत्रातल्या सर्व न्यायालयावर बंधनकारक असेल. हे सुद्धा ब एकदम बरोबर आहे. पुन्हा तुमच्या डोळ्यासमोर आपण त्याला कन्फर्म करून घेऊ. आर्टिकल 141 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इन मराठी आहे की नाही. ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इन मराठी भारतीय राज्यघटनेचा कलम 141. तर हे बघा भारतीय राज्यघटना कलम 141 तुमच्या डोळ्यासमोर. पुन्हा भारतीय राज्यघटनेचा कलम 141 सांगते की सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा भारताच्या सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतो. पुन्हा थोडंसं एनलार्ज करून बघा. भारतीय राज्यघटनेचे कलम 141 सांगते की सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा भारतातल्या सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतो.
अशा प्रकारे, आणि कायदेशीर दृष्ट्या ते बंधनकारक असतं. देशातली कायद्याची एक समानता राखण्यासाठी दुसरे विधान सुद्धा बरोबर आहे. म्हणजेच आपलं उत्तर 3 आहे, अ आणि ब दोन्ही योग्य विधान निवडायचे आहे. दोन्हीच्या दोन्ही विधान एकदम करेक्ट आहे. आपले दोन्हीच्या दोन्ही विधान एकदम करेक्ट आहे. त्यानंतर संसद सदस्यांना संसदेत भाषण करण्याचं स्वातंत्र्य, याला त्यांची वैयक्तिक हे म्हणतात वैयक्तिक संरक्षण, इंडिव्हिज्युअल प्रिव्हिलेज म्हणतात, इंडिव्हिज्युअल प्रिव्हिलेज. तर ते कलम कलम 105 मध्ये आहे. कलम 105 मध्ये संसद सदस्यांना संसदेत भाषण करण्याच्या स्वातंत्र्याला. आणि हा प्रश्न का आलेला, कारण आजकाल आपल्या भारताच्या संसदेमध्ये हे जे संसद आहे, लोकसभा आणि राज्यसभेचे संसद, शब्दाची मर्यादा न ठेवता म्हणजे फालतू शब्द वापरतात. जसं की एखाद्या व्यक्तीवर टीका करण्याची वेगळी स्टाईल असते, परंतु तुम्ही बघू शकता अनुराग ठाकूर यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना म्हटली होती की जिसकी जात का पता नहीं वो जातिगत जनगणने की बात कर रहा है. नंतर स्वतः त्यांच्या पक्षाने जातिगत जनगणनेला मान्यता दिली, त्यावर त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला. पण हे एक्झाम्पल आहे की अशा प्रकारची भाषा बोलल्यानंतर सुद्धा या लोकांना संरक्षण म्हणजे यांच्या विरुद्ध FIR करता येत नाही किंवा यांना कोणत्याही न्यायालयात उपस्थित करता येत नाही. तर याच्यापेक्षाही खराब बोलण्यात येतं. तर संसद सदस्यांना संसदेत भाषण करण्याचं स्वातंत्र्य, कलम 105 कलम 105. तर जर तुम्ही याच्यात पुन्हा बघितलं आर्टिकल आर्टिकल 10 आर्टिकल 105 आर्टिकल 105 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि इन मराठी. तर हे बघा, ऐक नाही, भारतीय संविधानाचा कलम 105. ठीक आहे, भारतीय संविधानाचा कलम 105 भारताचे संसद, तिचे सदस्य आणि समित्या यांचे विशेष अधिकार. पहिलंच बघा, कलम 105 मुद्दे भाषण स्वातंत्र्य. ठीक आहे, भाषण स्वातंत्र्य. इथे आपलं आन्सर आलं. कलम 105 मुद्दे भाषण स्वातंत्र्य, संसदेतील सदस्यांना भाषण स्वातंत्र्य आहे. संसदेतील सदस्यांना भाषण स्वातंत्र्य आहे का? तर 105 पहिलं विधान आपलं करेक्ट आहे, पहिलं विधान. त्यानंतर पहिलं ऑप्शन करेक्ट आहे, कलम 105. महाराष्ट्र शासनाने ग्रामीण कुटुंबासाठी स्वच्छतागृह की योजना कोणत्या वर्षी सुरू केली? इथे आयोग इथे आयोग थोडं पकडला गेलं आहे की नाही? इथे आयोग पकडला गेलं. कोणत्या ना कोणत्या एक्झामच्या क्वेश्चन पेपरमधून यांनी कॉपी केलेला आहे, कारण त्यांना कॉपी करताना स्वच्छतागृह की योजना स्पष्टपणे आहे, हिंदी शब्द आहे हा, हिंदी शब्द स्वच्छतागृह की योजना आहे की नाही. मराठीमध्ये आपण चे लावतं, स्वच्छतागृहाची योजना. स्वच्छतागृहची योजना चे, पण इथे काय लावलेलं, स्वच्छतागृह की योजना. इंग्रजीमध्ये आहे, इन विच इयर महाराष्ट्र गव्हर्नमेंट लॉन्च स्वच्छतागृह स्कीम फॉर रुरल फॅमिली 1992. आता याला पहिले संत गाडगे बाबा नाही का, याच कार्यक्रमाला संत गाडगे बाबा स्वच्छता कार्यक्रम असं नाव काही पुस्तकात दिलेलं आहे, काही सोर्समध्ये. आणि याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 1992 मध्ये सुरुवात केलं. नंतर याला स्वच्छ भारत अभियान ग्रामीण करण्यात आलं, असं सुद्धा म्हणतात, स्वच्छ भारत अभियान ग्रामीण. पण 1992 याचं करेक्ट आन्सर आहे स्वच्छतागृहाची योजना. पण तिथे आयोगाने की छापलेला की हिंदीमध्ये प्रश्न आला टाईप झाला तो तेवढा. याच्या खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते? बघा, मोहम्मद सादुल्ला होते, N गोपालस्वामी होते, BL मित्तर होते, पण C राजगोपालचारी दूरपर्यंत नव्हते. तरी पण आहे की नाही, एक वेळा मेंबर्स ऑफ ड्राफ्ट कमिटी मेंबर्स ऑफ ड्राफ्ट कमिटी ते आपल्या ना काय याच्यामध्ये आपल्या कोण सदस्य होते. तर बघा, यामध्ये सगळ्या लोकांनी सर्वात पहिले मसुदा समितीचे सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष. ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष. N गोपालस्वामी अय्यंगार. तर याच्यामध्ये क्लिअर झालं, सर्वात पहिले चौथ्या नंबरचा ऑप्शन N गोपालस्वामी होते. त्यानंतर सेकंड नंबरला बघा, याच्यामध्ये KM अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. त्यानंतर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आहे का? अय्यर नाही, BL मित्तर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. KM मुंशी, सय्यद मोहम्मद सादुल्ला हे सेकंड नंबरचा ऑप्शन, सय्यद मोहम्मद सादुल्ला. आणि त्यानंतर BL मित्तर. तर DP खेतान. तर या समितीत सुरुवातीला N माधवराव होते, पण त्यांच्या जागी TT कृष्णमाचारी आले, कृष्णमाचारी याच्यामध्ये आले. आणि त्यानंतर नाही का याच्यामध्ये N गोपालस्वामी अय्यंगार. आणि त्यानंतर नाही का DP खेतान आणि BL मित्तर सुद्धा होते याच्यामध्ये, BL मित्तर. तर BL मित्तर तर करेक्ट आन्सर याच्यामध्ये C राजगोपालचारी हे मसुदा समितीचे सदस्य नव्हते. C राजगोपालचारी नावच नव्हतं, त्यामुळे C राजगोपालचारी हे नव्हते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांबाबत योग्य कथने ओळखा म्हणते. मुख्यमंत्र्यांबाबत योग्य कथन. मुख्यमंत्री जे राज्यातल्या सर्वात मोठ्या पदावर खऱ्या अर्थाने कार्यकारी प्रमुख असतात आणि वास्तविक प्रमुख असतात मुख्यमंत्री, चीफ मिनिस्टर. ते राज्य नियोजन मंडळाचा अध्यक्ष असतो, एकदम करेक्ट आहे. ही ऑर शी इज द चेअरमॅन ऑफ द स्टेट प्लॅनिंग कमिशन.
आता आपल्या भारतामध्ये स्टेट प्लॅनिंग कमिशन म्हणजे नीती आयोग आल्यापासून असं काही नाही आहे, पण तो राज्य नियोजन मंडळाचा अध्यक्ष असतो, हे एकदम करेक्ट आहे. तो झोनल काउन्सिलचा अध्यक्ष असतो. झोनल काउन्सिलचा अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री असतो. ओके, झोनल काउन्सिलचा अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री असतो. आपल्या भारतामध्ये 6 झोनल काउन्सिल आहे. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, मध्य आणि 1971 मध्ये चालू करण्यात आलेली ईशान्य. या 6च्या 6ही झोनल काउन्सिलचा अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री असतो. त्यामुळे ब ऑप्शन चुकलं, तर ब ऑप्शन चुकलं, त्यामुळे इलिमिनेशन अ ब ड करा, क ब करा. आता तुमच्यासमोर अ क ड आणि अ आणि ड आहे. नंतर वाक्य आहे, तो आंतरराज्य परिषदेचा उपाध्यक्ष असतो. म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कलम 263 अंतर्गत असणारी इंटरस्टेट काउन्सिल जी घटनात्मक संस्था आहे. पंतप्रधान त्याचा अध्यक्ष असतो. पंतप्रधान अध्यक्ष असतो आंतरराज्य परिषदेचा. पण आंतरराज्य परिषदेला कोणताही डेझिग्नेटेड उपाध्यक्ष नसतो. ठीक आहे, माझे वाक्य पुन्हा रिपीट करतो मी. आंतरराज्य परिषद, भारतीय राज्यघटनेतल्या कलम 263 अंतर्गत असणारी आंतरराज्य परिषद म्हणजे इंटरस्टेट काउन्सिल, तिचा अध्यक्ष पंतप्रधान असतो. पण त्याच्यामध्ये कोणताही उपाध्यक्ष नसतो. त्यामुळे क विधान चुकलेलं. ओके, क विधान चुकलेलं. याच्यामध्ये क विधान चुकल्यामुळे तुमचं दुसरं ऑप्शन सुद्धा कॅन्सल होणार. दुसरं ऑप्शन ऑब्विसली तुमचा आन्सर आहे. ओके, अ आणि ड. तो ओके, तो राज्य सरकारचा मुख्य प्रवक्ता असतो. ओके, तो राज्य सरकारचा मुख्य प्रवक्ता असतो. तो ऑब्वियस आहे. देवेंद्र फडणवीस यांना बघा, कोणतीही घटना महाराष्ट्रामध्ये घडली तर मुख्यमंत्री याचा मुख्य प्रवक्ता म्हणून प्रत्येक प्रेस कॉन्फरन्सला किंवा घटनेला जबाबदार म्हणून ते प्रवक्ता असतात. तर पहिलं विधान करेक्ट आहे. तो राज्य नियोजन मंडळाचा अध्यक्ष असतो आणि तो राज्य सरकारचा मुख्य प्रवक्ता असतो. मात्र हे 2 विधान चुकलेले. झोनल काउन्सिलचा अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये अमित शहा आहे आणि आंतरराज्य परिषदेचा उपाध्यक्ष कोणीच नसतो. कोणीच नसतो. खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? पहिला आहे स्मारके आणि सार्वजनिक महत्वाच्या ठिकाणाचे संरक्षण करणे. इथेच तुमचं आन्सर आलं, कारण हे DPSP आहे. ओके, हे DPSP आहे. राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामधलं कलम 49. ओके, कलम 49. तर या कलम 49 मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की भारतामध्ये प्राचीन काळापासून असलेले ऐतिहासिक स्मारके आणि सार्वजनिक महत्वाच्या ठिकाणाचे संरक्षण करणे. यामध्ये स्मारके. ओके, स्मारके. बाकी राष्ट्रगीताचा आदर करणे हे पहिलंच मूलभूत कर्तव्य आहे. नैसर्गिक वातावरणाचं संरक्षण आणि सुधारणा करणे हे सुद्धा आहे मूलभूत कर्तव्य. आणि सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे. काही विद्यार्थ्यांना सार्वजनिक महत्वाचे ठिकाणाचे संरक्षण करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे परीक्षेच्या प्रेशरमुळे सारखं वाढू शकतं, चुकले असेल. परंतु आपलं स्पष्टपणे उत्तर नंबर 1 आहे. स्मारके शब्द आला इथे, स्मारके. आणि कलम 49 आहे DPSP मधला भाग 4. आणि आपल्याला विचारलं होतं मूलभूत कर्तव्य. ओके, दे हॅव आस्क्ड यू द फंडामेंटल ड्युटी. दिस फंडामेंटल ड्युटी ओके टू प्रोटेक्ट. ओके, टू प्रोटेक्ट मॉन्युमेंट. इट इज अंडर आर्टिकल 49. हेन्स अवर आन्सर इज नंबर 1. इट इज नॉट अ फंडामेंटल ड्युटी टू प्रोटेक्ट मॉन्युमेंट अँड प्लेस ऑफ पब्लिक इम्पॉर्टन्स. इट इज द आर्टिकल 49. दॅट इज ओके, दॅट इज DPSP. ओके, DPSP कलम. ओके, कलम 49. कलम 49 त्याला सुद्धा तुम्ही कलम 49ला याच्यात बघू शकता, भारतीय राज्यघटनेचा. ओके, कलम 49. तर कन्फर्म. ओके, कन्फर्म करून घ्यायचं म्हणजे आपला जो शंका कुशंकाची हे राहिली नाही पाहिजे. आन्सर कीची आपली वाट पाहण्याची गरज. ओके, पाहण्याची गरज नाही आपल्याला. आर्टिकल 49. ओके, आर्टिकल 49 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ते बघू शकता तुम्ही. ओके, आर्टिकल. ओके, कलम 49. भारतीय राज्यघटनेचे कलम 49 हे राष्ट्रीय महत्वाच्या स्मारकांचे. ओके, स्मारक आलं इथे आपलं. आणि खतम कहाणी. ओके, खतम कहाणी. याच्यामध्ये भारतीय राज्यघटनेचे कलम 49 राष्ट्रीय महत्वाच्या स्मारकांच्या ठिकाणांचे आणि ऐतिहासिक. बघा, ऐतिहासिक शब्द सुद्धा. आणि कलात्मक. ओके, कलात्मक गोष्टींचे संरक्षण करण्याबाबत आहे, वस्तूंचे संरक्षण. तर कलम 49 आहे. त्यामुळे आपल्याला मूलभूत कर्तव्यांमध्ये आन्सर भेटलं. आणि सर्वात शेवटचा प्रश्न आहे आपला, जोड्या लावा. राज्य नीतीची मार्गदर्शक तत्वे म्हणजे DPSP. ओके, DPSP वरची टीका. सर्वात पहिले KT शाह येतात. KT शाह यांनी ह्या मार्गदर्शक तत्वांना धार्मिक दिखावा म्हटलं होतं. धार्मिक दिखावा म्हणजे पहिल्या नंबरची जी आहे धार्मिक दिखावा. ओके, 4 नंबर. ओके, 4 असलं पाहिजे. तर 4 आणि 4 या 2 जागी आहे. म्हणजे आपल्या दुसऱ्या नंबरचं आणि तिसऱ्या नंबरचं ऑप्शन तर आपलं कटलं. इलिमिनेशन. ओके, इलिमिनेशन केलं आपण. दुसरा आणि तिसऱ्या नंबरचं ऑप्शन इलिमिनेट केलं आपण. आता राहिलं पहिला आणि 4. कारण याची पण सुरुवात 4 पासून आहे. अ ची जोडी 4 आणि इथे पण अ ची जोडी 4. KT शाह धार्मिक दिखावा. त्यानंतर आयव्हरी. ओके, आयव्हरी जेनिंग्स. ओके, आयव्हरी जेनिंग्स. या आयव्हरी जेनिंग्सने याला म्हटलं होतं, आयव्हरी जेनिंगने पवित्र. ओके, पवित्र आकांक्षा म्हणजे 4 आणि 1. तर इथे 4 आणि 1 इथेच नाही का आपलं. ओके, इथेच आपला आन्सर निघून गेलं. 4 आणि 1. आयव्हरी जेनिंगने पवित्र आकांक्षा म्हटलं होतं. तर KT शाहने धार्मिक दिखावा. KC वियर. ओके, KC वियर यांनी म्हटलं होतं उद्दिष्ट आणि आकांक्षा यांचे जाहीरनामा म्हणजे मॅनिफेस्टो ऑफ एम्स अँड ॲस्पिरेशन. सराव शेट्टी TT कृष्णमाचारी यांनी म्हटलं होतं भावनांची. ओके, भावनांची खरी कचरा पेटी.
तर 4-1-2-3 ओके, 4-1-2-3 पहिल्या नंबरचं ओके, पहिल्या नंबरचा ऑप्शन आपला करेक्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्या ग्रुप सी म्हणजे मुख्य परीक्षा आज 21 सप्टेंबर 2025 या दिवशी गट क ची मुख्य परीक्षा झाली आणि त्यामध्ये पॉलिटी या विषयाचे प्रश्न साधारणतः 15 प्रश्न विचारले होते, 15 प्रश्न. तर या 15 प्रश्नापैकी सगळे प्रश्न म्हणजे एकदम इझी होते, इझी टू मॉडरेट. तरी तुम्हाला इथे एक वेळा नका म्हणजे हे सांगतो की प्रश्नांची ओके, प्रश्न पातळी जी होती, प्रश्न पातळी तर याला आपण म्हणू अगदी सोपी ओके, अगदी सोपी, किंवा काही प्रश्न जर पकडले सेकंड चान्समध्ये इझी टू मॉडरेट. म्हणजे मला वाटतं की 15पैकी 15 यामध्ये आन्सर घेणारे अनेक विद्यार्थी असतील. मुख्य परीक्षेचे 15पैकी 15 आन्सर घेणारे अनेक विद्यार्थी असतील, 15पैकी 15 मार्क्स घेणारे अनेक विद्यार्थी. तर प्रश्नांची जी पातळी होती ती अगदी सोपी आणि इझी टू मॉडरेट होती. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला जेवढेही आन्सर मी सांगितले त्यामध्ये तुम्हाला काही शंका कुशंका असेल किंवा काही आन्सरमध्ये तुम्हाला डाऊट असेल तर नक्की कमेंट करा. त्या कमेंटला आम्ही सिरियसली घेऊ. आमच्याकडून काही चुकलं असेल तर आम्ही दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करू. बट आय होप जेवढेही आन्सर मी तुम्हाला सांगितले या व्हिडिओला तुम्ही रिवाइंड करून हे सगळं करून बघू शकता. प्रत्येक आन्सर एकदम परफेक्ट आहे. तुम्हाला ऑन द ओके लाईव्ह तुम्हाला प्रूफ दाखवलेले आहे आपल्या गुगलवर सर्च करून, वेगवेगळ्या वेबसाईटमधून आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सची माहिती वगैरे घेऊन. तर या सोर्सेसमधून तुम्ही हे माहिती करू शकता सगळ्या विद्यार्थी मित्रांनो, एव्हरी वन. तर धन्यवाद सगळ्या विद्यार्थी मित्रांचं. थँक्यू सो मच. तुम्हाला नाही का हे जे आजचा आपला ग्रुप सीचा जो हे होता म्हणजे ॲनालिसिस, तो कसा वाटला तो बघून घ्या. एक वेळा फास्टमध्ये तुम्हाला सगळं आन्सर सांगून देतो. बघा सगळ्या लोकांनी. 36 मध्ये कलम 370 जम्मू काश्मीर, मूलभूत कर्तव्य 2 नंबरचा ऑप्शन भाग 4 अनुसूची 8 मध्ये किती, तर 22 आन्सर. योग्य कथने ओळखायचे होते, जे चुकीचं कथन होतं. राष्ट्रपती नाही का हा म्हणजे राज्यपालाच्या नाही का दोन्ही राज्यांमध्ये एकच व्यक्ती राज्यपाल असेल तर त्याचं नाही का भत्ते वगैरे वेतन हे करतो. महाअधिवक्ता म्हणजे ॲडव्होकेट जनरलचं जो वेतन वगैरे आहे राज्यपाल निर्धारित करतो, राज्य विधिमंडळ नाही. त्यामुळे फक्त पहिलं विधान योग्य विधान निवडायचं होतं आपल्याला. याच्या मागच्या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला योग्य विधान निवडायचे होते, अ आणि ब. तर त्यात नाही का त्यानंतर नाही का विधान परिषदेची योग्य तुम्हाला इथे दिलेलं आहे ड ब इ क. त्यानंतर सिंह हे चुकीचं होतं. हत्ती हे संविधान सभेचं चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आलं. बाकी BN राव आणि HVR अय्यंगार या दोघांचं वाक्य करेक्ट आहे. अयोग्य कथन निवडायचं होतं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाबाबत. अ आणि ब विधान चुकलेलं, कारण न्यायाधीश म्हटल्यावर 5 वर्ष पाहिजे आणि वकील म्हटल्यावर 10 वर्ष पाहिजे प्रॅक्टिस, पण ते म्हणजे उलटं केलं होतं. आणि तिसरं वाक्य करेक्ट आहे फक्त. आणि आपल्याला अयोग्यच निवडायचं होतं. अयोग्य अ आणि ब आहे अयोग्य. हे योग्य अयोग्य फार महत्त्वाचे असतात. हे दोन्ही विधान एकदम करेक्ट होते, दोन्ही विधान. शेवटी संसद सदस्यांचं संसदेत भाषण कलम 105. महाराष्ट्र शासनाने स्वच्छतागृह 1992. मसुदा समितीचे सदस्य कोण नव्हते, C राजगोपालचारी नव्हते, आहे की नाही. मुख्यमंत्र्याबाबत योग्य कथन तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. आणि खालीलपैकी कोणतं मूलभूत कर्तव्य नाही ते स्मारक कलम 49 मध्ये आहे. सर्वात शेवटचा प्रश्न जोडायला हवा, राज्यनीतीच्या मार्गदर्शक तत्वात टीकावर येईल. तर पुन्हा तुम्हाला एक वेळा आन्सर सांगून दिले सगळे. व्हिडिओ बघा, आवर्जून बघा, आरामशीर बघा, तुमचे मत नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. थँक्यू सो मच. सगळ्यांचं कोटी धन्यवाद.